इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 81 बघत होतो आपण। परमाणूचे गुण सांगतायत आणि पर्याय। परमाणूमध्ये कुठले गुण असतात? उद्गल आहे, स्पर्श, रस, गंध, वर्ण। मग हे गुण आहेत परमाणूमध्ये तर त्याचे पर्याय किती असतात? एका गुणाची एका वेळेस एकच पर्याय असते, पण परमाणूमध्ये स्पर्शाच्या एका वेळेस 2 पर्याय असू शकतात हे सांगितलं। म्हणजे एकतर शीत उष्णपैकी एक किंवा स्निग्ध वृक्षपैकी एक असे 2 पर्याय ॲट अ टाइम परमाणूमध्ये असू शकतात। त्यामुळं 4 गुणाच्या 5 पर्याय असतात। बाकी अन्य कुठल्याही द्रव्यामध्ये असं एका वेळेस एका गुणाची एकच पर्याय असणार। तुमच्यामध्ये कुठली आता ज्ञानाचे पर्याय सांगा? ज्ञानाचे 5 पर्याय कुठले? मती, सांग की 5 पर्याय कुठले? पहिला मन पर्याय आणि केवल। मग आपल्याला आता एकतर असतील हे 2च ज्ञान असणार, मती किंवा श्रुत, पण त्यातलं पण एका वेळेस एकच असतं। 2 पर्याय एका वेळेस नसतात। मती आणि श्रुत दोन्ही ॲट अ टाइम नसणार, आयदर मती ज्ञान असणार और श्रुत ज्ञान असणार। एयरसवण्णगंधं दोफासं सद्कारणमसद्दं खंदन्तरिदं दौवं परमाणुं तं वियाणाहि। काय सांगितलं होतं अर्थ? एय रस, एक रस, एक वर्ण, एक गंध, दो फासम, 2 स्पर्श, सद्द कारण, परमाणू कसा आहे? शब्दाचं कारण आहे, आणि असद्दम म्हणजे स्वतः अशब्द स्वरूप आहे। खंदन्तरिदम दौवम, स्कंधाच्या अंतर्गत असताना सुद्धा परमाणू हे स्वतंत्र द्रव्य आहे असं जाणण्यायोग्य आहे। तर अशा रीतीने परमाणूच्या द्रव्याच्या गुणाचं आणि पर्यायाचं कथन इथं केलं। तर परवा आपण बघितलं होतं की परमाणू कसा आहे? इथंच बसायचं स्वाध्यायाला केवळ हे कोच आलो रे जरा फक्त नाही मला पाहिजे। असं कर की नुसतं उभं। आता इकडे या मग। आता काय तर काय अहो असलं काय? ज्ञान गुण आहे, पण त्या ज्ञान गुणाच्या एका वेळेस एका समयात एका गुणाची एकच पर्याय असते, अनेक पर्याय नसतात। हे घेतलं होतं। तर त्याच्यामध्ये हे ज्ञान का करून घ्यायचं? जे काय अन्य द्रव्यांचं ज्ञान आता सगळं इथून सुरू झालंय। जीवाचं ज्ञान संपलं, म्हणजे जीवाविषयीचं विश्लेषण संपला। त्याच्या पुढं अन्य अस्तिकायांचं वर्णन करणार। पंच अस्तिकाय आहे ना, कुठले 5 अस्तिकाय? काल नसते। 5 अस्तिकाय म्हणजे कुठले? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म आणि आकाश, हे 5 अस्तिकाय आहेत। त्याच्यातलं अस्तिकाय म्हणजे बहुप्रदेशी, काय म्हणजे बहुप्रदेशी, अस्ति म्हणजे आहे। मग प्रत्येक द्रव्य जे बहुप्रदेशी आहे त्यांचं इथं कथन करणार आहे। मग आता पुद्गल अस्तिकायचं वर्णन करतायत। तर त्या परमाणूच्या विषयी थोडीशी माहिती म्हणून मी तुम्हाला हे विचारलं होतं परवा की जे या गाथेमध्ये वर्णन केलं तर त्यातून सिद्धांत काय काय काढायचे? परमाणूचे 4 गुण आहेत, 5 पर्याय आहेत, ते स्वयं अशब्द रूप आहे आणि शब्दाचं कारण आहे आणि स्वतंत्र द्रव्य आहे, हे सगळं सांगितलं। मग ह्याच्यातून सिद्धांत काय काय निघतात? जसं निश्चयने व्यवहार नाही, सांगा या गाथेत निश्चयने व्यवहार नाही कसं लावायचा? पुद्गलामध्ये निश्चयाने हे 4 गुण असतात, असे अनंत गुण असतात। म्हणजे निश्चयाने त्या जीवाचा, त्या द्रव्याचा स्वभाव सांगायचा आहे ना, जो की अनादि अनंत त्याच्याबरोबर राहतो। पुद्गलाचा स्वभाव काय? स्पर्श, रस, गंध, वर्ण। जीवाचा स्वभाव काय? माहित आहे ना? आहे ना? ज्ञान घेऊन आलाय का नाही? बरोबर
का सोडून झालाय कुठं? नाहीतर घरातलं सगळं ज्ञान इथं असतंय म्हटल्यावर ज्ञान आपलं तिथंच असतंय, आपल्या बरोबर नसतंय. होय म्हणते होय. असं ज्ञान आपल्यापासून वेगळं व्हायला लागलं तर आपण पण पुद्गलच झालो. म्हणून असं कुठं ज्ञान ठेवायचं नाही, आपल्यात ठेवा तर कल्याण आहे. नाही तर अनेकामध्ये जिथं डिवाइड झालं तिथं त्या ज्ञानाचा काय उपयोग आपल्याला? कुठलं ज्ञान चालू आहे? घरात पोरं काय करतायत, पोरगी काय करतायत, सून काय करते, म्हणजे याचं ज्ञान आहे तोपर्यंत अज्ञान आहे आणि अज्ञानाने दुःख आहे, हे बघितलं होतं. तर त्यामध्ये सांगत होते की निश्चयाने स्वभाव परमाणूचा स्पर्श सगंध वर्णमय आहे, व्यवहाराने त्याच्या पर्याय घेतल्या, जे पण परमाणूच्या पर्याय आहेत त्या सगळ्या व्यवहारण्याने त्या रूप आहे असं सांगितलं गेलं. पुढं उत्पाद वे ध्रुव सांगा. परमाणूमध्ये उत्पाद वे ध्रुव चालू आहे की नाही? काय चालू आहे? उत्पाद सांगा की कशाचा उत्पाद झाला, कशाचा वे झाला, काय ध्रुव राहिलं. असं घेतलं तर छान दिसतंय सगळ्यांना, माहिती का? फार सुंदर दिसते सगळे. काय म्हणले हो? उत्पाद वे ध्रुव काय? बेस्ट. असं तुमचं वाक्य रेकॉर्ड करून मी घालते सगळ्यांना. मागच्या पूर्व पर्यायाचा व्यय, नवीन पर्यायाचा उत्पाद आणि द्रव्य रूपाने परमाणू सांगा आम्हाला. परमाणू मधलं स्कंदाचं उत्पाद वे ध्रुव कळते की आपल्याला? मागच्या पर्यायाचा व्यय झाला म्हणजे सांगू शकतो काय, घट तुटला, त्याचा मुकुट झाला वगैरे, त्यात वे आणि उत्पाद. परमाणू मधला उत्पाद वे काय, कसा? अविभा प्रतिच्छेद त्याच्यामध्ये जे आहेत ते त्या हिशोबाने म्हणा. बरं सांगा की आम्हाला कसं. सगळे गुण आहेत त्याचे पर्याय आहेत, ते पर्याय लावा की. सांगा. वर्ण गुण आहे, सगंध वर्ण. हा वर्ण गुण आहे. हिरवा आंबा होता, हिरवे परमाणू होते की नाही त्याच्यामध्ये, आणि तो पिकला. काय झाले? मला आंबा नाही दाखवायचा, परमाणू दाखवायचे आहेत त्यातले, बरं का? मग तो कैरी हिरवा होता, तो कलर त्याचा वेळ झाला आणि पिवळी अवस्था उत्पन्न झाली. म्हणजे पूर्वावस्थेचा वेळ झाला म्हणजे हिरव्या अवस्थेचा कठीण नाही, परमाणूमध्ये कठीण नाही आहे. किंवा स्निग्ध वृक्ष अवस्थेचा वेळ झाला, स्निग्ध अवस्था उत्पन्न झाली. हे परमाणूमधलं वेळ झाला आणि उत्पाद झाला. आणि ध्रुव काय? त्याच्यामध्ये असणारा तो गुण कायम आहे, तो ध्रुव आहे. कशाला? परमाणूला आहेत ना चारी स्पर्श सगंध वर्ण, मग कशाला स्कंद होत आहे? म्हणजे परमाणू त्यातले स्वच्छ असला तरी त्यात रंग आहेत ना. आता सांगा, आपण बघितलं इथं स्पर्श सगंध वर्ण आहेत, तर त्यातल्या वर्ण गुणाचं परिणमन आहे की नाही परमाणूमध्ये? मग कुठला वर्ण आहे परमाणूला? सगळे असणार, 5 कलर आहेत सांगितलं त्यांनी. त्यांना म्हणायचं की हिरवा रंग स्कंदालाच असतो, परमाणूला असतो का नसतो? असतो. कारण परमाणू पण तो स्कंद बनलाय, तो परमाणूंनीच बनलाय ना. सगळ्या हिरव्या. सांगा साडीचा कलर कसला आहे तुमच्या? प्रश्नचिन्ह. हे सांगायचं का ते सांगायचं? काय हो, कसली साडी आहे? मग त्यात असणारे जे सगळे रंग आहे ना, ते अनेक परमाणूंचा बंच आहे ना. आणि मग त्यांनी बनलेलं ते वस्त्र, तो स्कंद, आणि मग ते सगळे परमाणू त्यामध्ये त्या रंगाचे आहेत. आणि मग त्यांचं परिणमन झालं, झिजलं, काय कलरनं फेड झाला, तर ते त्याचं परिणमन झालं त्या परमाणूचं त्या रूपाने. असं त्यात उत्पाद वे आणि त्यात असणारे ते गुण कायम आहेत, त्यामुळं ध्रुव. मग उत्पाद वे ध्रुव सांगितलं. अजून होय, तुम्हाला पाणी वगैरे घ्यायचं? पाणी वगैरे घ्यायचं, असं यायचं आणि जायचं. होय. एक मिनिट. तुम्हाला काहीतरी दिलं असते असं. तर द्रव्यसंग्रहमध्ये पण परमाणूच्या विषयी 2 गाथा आल्यात ना. कुठल्या? गाथा नंबर 26 आणि 27 नंबरची गाथा आहे.
परमाणु त्याला कायत्व उपचाराने आहे हे सांगितलं. म्हणजे वास्तविक कायत्व काय म्हणजे काय? बहुप्रदेशी. मग परमाणु तर बहुप्रदेशी नाही आहे, एक प्रदेशी आहे, तरी पण त्याला कायपणा का सांगितला ह्याच्यासाठी त्यांनी गाथा घेतली आहे. 26 नंबरची गाथा आहे. म्हणताय रुपाली म्हण. एयपदे सोवियणु म्हणा. तेणयकाओ भणन्ति सौवण्णु. काय सांगितलं? एयपदे सोवियणु, एक प्रदेशी असताना सुद्धा अणु नाना खंड पदेसदो होदी, नाना स्कंध प्रदेशी होऊ शकतो. काय म्हणले समजून घ्या. परमाणु आहे तो एक प्रदेशी आहे असताना सुद्धा तो नाना प्रदेशी होऊ शकतो. का होऊ शकतो? रिझन लगेच सांगा. लगेच. एक प्रदेशी असताना सुद्धा परमाणु नाना प्रदेशी का होऊ शकतो? त्यामध्ये स्निग्धत्व आणि वृक्षत्व आहे. स्निग्ध वृक्षत्वात हे सांगितलं ना हेतू. स्निग्ध आणि वृक्ष असल्यामुळे तो बंधाला प्राप्त होऊ शकतो, म्हणून त्यात शक्ती आहे नाना प्रदेशी होण्याची. म्हणून तिथं बहुदेशो वयारा म्हणून उपचाराने तो बहुप्रदेशी आहे, म्हणून त्याला काय असं सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जो जो एक प्रदेशी आहे तो काय नाही आहे, बहुप्रदेशी असणाऱ्यालाच काय म्हणलं जातं. मग याला का काय म्हणलं असं विचारल्यावर सांगितलं की तो काय होऊ शकतो, म्हणजे बहुप्रदेशी होऊ शकतो परमाणु, म्हणून त्याला उपचाराने काय अशी संज्ञा दिली. जिस प्रकार यह पुद्गल परमाणु एक प्रदेशी है तो भी भिन्न भिन्न स्कंध रूप बहुप्रदेशी होता है. उपचार अर्थात व्यवहारने से इस कारण सर्वज्ञ देव उस पुद्गल परमाणु को काय कहते हैं. जिस प्रकार यह परमात्मा शुद्ध निश्चयने से द्रव्य रूप से शुद्ध तथा एक है, तो भी अनादि कर्मबंध के वश स्निग्ध वृक्ष गुणस्थानीय रागद्वेष रूप परिणमित होकर व्यवहार से नर नारकादि विभाव पर्याय रूप से अनेक प्रकार का होता है. काय सांगितलं? जीवावर घटवलं. परमात्मा आणि परमाणूमध्ये तुम्हाला डिफरन्स काढायचं होतं ना काल, आणि साम्य काढायचं होतं. मग द्रव्य रूपाने दोघंही शुद्ध आहेत. कोण? परमाणु आणि मी, परमात्मा. म्हणजे परमात्मा म्हणजे आपला स्वभाव आत्मा. परमात्मा आणि परमाणु स्वभावाने तर सेम आहेत, शुद्ध आहेत, एक आहे, तरी पण अनादि कर्मबंधाच्या वश होऊन व्यवहारनयाने स्निग्ध वृक्षरूप रागद्वेष परिणामांनी काय केला जातो? विभाव पर्याय रूप परिणमन करतो. म्हणून तिथं नर नारकादी पर्याय दिसून येतात हे सांगितलं. जसं जीवाचं असं परिणमन दिसतं त्याचप्रमाणे परमाणूचं सुद्धा स्वभावाने शुद्ध असताना सुद्धा विभावरूप परिणमन काय दिसतं? परमाणूचं विभावरूप परिणमन स्कंददशा, जे काय ते स्निग्ध आणि वृक्षाच्या निमित्तात बद्ध होतो अन्य परमाणूंशी, त्याच्या निमित्तात त्याला ते स्कंदरूप परिणमन हे विभाव दशा दिसून येते. पुद्गल परमाणु भी स्वभाव से एक और शुद्ध होने पर भी राग द्वेष स्थानीय बंध योग्य स्निग्ध वृक्ष गुण रूप से परिणमित होकर द्विअणुक आदि स्कंध रूप विभाव पर्याय रूप से अनेक प्रकार से बहुप्रदेशी होता है. म्हणजे तो आहे एक प्रदेशी पण बहुप्रदेशी होतो. जीव किती प्रदेशी? असंख्यात प्रदेश. जीव शुद्ध असला तरी पण असंख्यात प्रदेशीच आहे, आणि अशुद्ध असला तर किती? अनंत प्रदेशी का? असंख्यात. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रदेशातून बाहेर जात नाही किंवा दुसरे प्रदेश तुमच्यामध्ये येत नाहीत, तुम्ही असंख्यात प्रदेशीच राहता. आणि तुमचं आता त्यांनी सांगितलं सगळं ज्ञान कुठे इकडं तिकडं गेलं तर किती प्रदेशी होणार? असं ते आपल्या क्षेत्राला सोडून तर बाहेर जात नाही, त्यामुळं असंख्यात प्रदेशातच राहणार आपलं ज्ञान, आपले गुण, आपलं स्वभाव. तर तो परमाणू शुद्ध दशेत एक प्रदेशी आहे आणि अशुद्ध दशेमध्ये बहुप्रदेशी होतो, म्हणून त्याला उपचाराने कायत्व आहे असं सांगितलं. इस कारण बहुप्रदेशत्व जिसका लक्षण है ऐसे कायत्व के कारण उपचार से काय कहलाता है. कोण? परमाणु.
मग त्यांनी विचारला प्रश्न की नहीं, पुढच्या गाथेत येतो. कोई मानता है कि जिस प्रकार पुद्गल परमाणु को उसके द्रव्य रूप से एक होने पर भी द्विअणुक आदि स्कंद पर्याय रूप से बहुप्रदेश रूप कायत्व है, उसी प्रकार कालाणु को भी, कालाणु किती प्रदेशी? एक प्रदेशी. मग त्याला पण काय म्हणा? जसं परमाणुला काय म्हणतो तसं कालाणुला का काय म्हणायचं नाही? उसके द्रव्य से एक होने पर भी पर्यायों से कायत्व हो. प्रश्न विचारलाय. जसं परमाणुला आहे तसंच द्रव्याला सुद्धा आहे, कालद्रव्याला सुद्धा कायत्व प्राप्त होते का? उसका परिहार किया जाता है. स्निग्ध रुक्षत्व जिसका कारण है, ऐसे बंध का काल में अभाव होने से काल द्रव्य काय नहीं है. समजलं? कालद्रव्याला काय का नाही म्हणायचं? त्याच्यामध्ये स्निग्ध रुक्षत्वाचा अभाव आहे. क्योंकि स्निग्ध रुक्षत्व पुद्गल का ही धर्म है. मग त्यांनी प्रश्न विचारलाय पुढं की अणु ही पुद्गलाची संज्ञा आहे, कालाला का अणु म्हणायचं? कालाणू म्हणता ना तुम्ही, परमाणु आणि कालाणू. अणु ही संज्ञा पुद्गलाचीच आहे, तर ते कालाला का जोडलाय? अणु म्हणजे एक प्रदेश. अणु म्हणजे अणु. हां, मग कालाणू का म्हणायचं? परमाणू म्हणताय तर पुद्गलाची संज्ञा झाली. कालाणू म्हणलं तरी सुद्धा कोणाला तर तिथं तो पुद्गल वाटेल. क्षेत्र एका क्षेत्रावर, एका प्रदेशावरती तो पण आहे. जसं अणु एक प्रदेश आहे तसंच कालाणू पण एक प्रदेश आहे. आचार्य काय सांगते तो ऐका. अणु शब्द द्वारा व्यवहारने से पुद्गलों का कथन किया जाता है. नुसता अणु म्हणलात ना तर कोणाला वाटेल तो परमाणू आहे का कालाणू आहे, कारण परमाणूला नुसता अणु पण म्हटलं जातं. परमाणूच म्हणतील असं नाही. मग अणु म्हटल्यावर कोण समजायचं आम्ही, कालाणू की परमाणू? तर अणु शब्द द्वारा व्यवहारने से पुद्गलों का कथन किया जाता है. निश्चय से तो वर्णादि गुणों के पूरण और गलन के संबंध से उनको पुद्गल कहा जाता है. वास्तविक रूप से अणु शब्द सूक्ष्मता का वाचक है. अणु यानी क्या? एक प्रदेशी म्हणताय ना तुम्ही, अणु म्हणजे सूक्ष्म. जसं ठीक आहे, आपण ते पाहताना प्रदेशाकडेच पाहतोय, पण त्यांनी सांगतायत काय, अणु हा शब्द सूक्ष्मतेसाठी वापरला जातो. जैसे कि परमपने अर्थात प्रकृष्टपने जो अणु है उसे परमाणु कहते हैं. परम अणु असं घेतलं ना, काय म्हणले? अणु म्हणजे पुद्गलाला म्हणताय, पण परम अणु का म्हणलं? परमाणु. परम म्हणजे उत्कृष्ट अणु. उत्कृष्ट अणु असतो का? सगळ्यात छोटा की ज्याचा परत भाग होणार नाही. हां, म्हणजे उत्कृष्ट रूपाने सूक्ष्म असं म्हणायचंय. उत्कृष्ट म्हणजे मोठा नाही, उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात लास्ट मिनिमम, त्याच्यापेक्षा लहान असं काय असणार नाही. म्हणून प्रकृष्टपणे जो अणु है, सगळ्यात मॅक्झिमम छोटा जो आहे त्याला म्हणलं परम अणु, परमाणु. अणु का अर्थ क्या है? सूक्ष्म. इस व्युत्पत्ति से परमाणु शब्द अति सूक्ष्म को कहता है. परमाणु म्हणजे काय? नुसतं सूक्ष्म नाही तर अति सूक्ष्म. कोण आहे? आत्मा कसा आहे हो? अति सूक्ष्म म्हणायचं का? सूक्ष्मातून सिद्धत्व झालं ते प्रगट होते ना ते. हा आहे ना, इथं पण आहे माझ्यामध्ये आत्ता. सूक्ष्मत्व हा गुण आहे, म्हणून तर आता तुम्हाला तो दृष्टिगोचर नाही आहे, डोळ्याने पाहू शकत नाही आहे. म्हणजे सूक्ष्म हा स्वभाव आहे की जीवाचा. पण परमाणू काहीही केलं तरी सुद्धा मूर्तिक आहे. कितीही सूक्ष्म असू दे तो अमूर्तिक नाही आहे, मूर्तिकच आहे. परमाणूला काय सांगितलं दुसरं नाव? अतिसूक्ष्म. वह सूक्ष्मतावाचक अणु शब्द निर्विभाग पुद्गल की विवक्षा में पुद्गलाणु को कहता है और अविभागी कालद्रव्य की विवक्षा में कालाणु को कहता है. तो अणु शब्द जेव्हा दोन्हीकडे पण सूक्ष्मतेचाच वाचक आहे, जेव्हा तो पुद्गलाशी जोडला जाणार तेव्हा पुद्गलाणु म्हणा, आणि तेच अविभागी कालद्रव्याचा पण कालाणु म्हणला जातो. एवढंच डिफरन्स सांगितलं. म्हणजे अणु हा शब्द सूक्ष्मतेचा वाचक आहे.
त्याच्या पुढच्या गाथेमध्ये सांगतायत की म्हणजे हे समजून काय फायदा तुम्हाला, पुद्गलाचं वर्णन आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं नाही आहे किंवा शिकलं तरी सुद्धा जायचं आहे कुठं, पुद्गलापासून भिन्न जीवाकडं जायचं आहे. मग याच्यातून जीवाकडं जावा बघू, कुठं आहे जीव तुमचा, पंढरीत आहे नाही तरच तर म्हणजे पुद्गलाचं परिणमन स्वभावरूप असेल तर ते परमाणू राहणार आणि विभावरूप झालं तर स्कंदरूपाने दिसून येणार. पण जेव्हा जीव सुद्धा सांगितलं स्वभावरूपाने परिणमन करणार तर शुद्ध रूपाने राहणार आणि जेव्हा विभाव अवस्थेला प्राप्त होणार तर नरनारकादी अनेक पर्यायांमध्ये दुःख भोगत राहणार. 27वी एक गाथा घेतली, त्यामध्ये पण त्यांनी वर्णन घेतलंय. प्रदेश कशाला म्हणायचं, जसं तुम्ही अणू म्हणजे एक प्रदेशी म्हणताय ना, तर प्रदेश म्हणजे काय ह्याच्यासाठी दिलंय, जावदीयम आयासम अविभागी पुग्गलाणुट्टद्धम तम खुपदे समजाणे ठाणदाणरिहम. काय सांगितलं, अर्थ पण सांगा आता कीर्ती काकी. जावदीयम आयासम, आकाशाचा यावत जेवढा, आयासम जेवढा आकाश, अविभागी पुग्गलाणू अवष्टब्धम जेवढा आकाश अविभागी पुद्गलाच्या अणूच्याद्वारे व्याप्त केला जातो, तम पदे समजाणे त्याला प्रदेश असं जाणावं. कोण सांगितलं असं, सव्वाणू ठाणदाणरिहम त्याला प्रदेश असं जाणावं असं सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे. असं गर्भित करा, जितना आकाश अविभागी पुद्गलाणु को रोका जाता है, पुद्गलाणु से रोका जाता है, उसे सर्व अणुओं को स्थान देने में योग्य प्रदेश जानो. काय समजायचंय, विशेषता काय आहे, म्हणजे जेवढा प्रदेश आहे त्याच्यावर आकाश, तेवढ्यावर परमाणू राहतो, त्याला आकाशाचा प्रदेश म्हटला. पण त्या एका प्रदेशामध्ये इतकं सामर्थ्य आहे की जगात जेवढे काय परमाणू असतील त्या सगळ्यांना अवकाश देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. काय त्या एका प्रदेशामध्ये, म्हणजे त्या एका प्रदेशावर अनंत परमाणू सुद्धा राहू शकतात, अनंत सर्व अणुओं को स्थान देने में योग्य प्रदेश जानो, तर त्याला प्रदेश असं म्हणतात. म्हणून अशी परिभाषा नाही करायची की परमाणूला जेवढा आकाश किंवा एका आकाश प्रदेशावर जे राहतं तो परमाणू, किंवा परमाणू जेवढ्या आकाशाच्या प्रदेशावर राहतो तो एक प्रदेश असं म्हटलं तर सर्व अणूंना तो जागा देणारा प्रदेश आहे असं सिद्ध होणार नाही. काय कळलं, म्हणजे एकच प्रदेश आहे. काय काय प्रदेशाची व्याख्या कशी करणार, प्रदेशाची व्याख्याच आपण करतो की एक परमाणूला जो जागा देतो तो प्रदेश ना. हां, पण त्यांना तेच सांगायचे की त्या एका प्रदेशावर एकच परमाणू नाही राहत, तर असे सर्व परमाणू सुद्धा राहू शकतात. आता तुम्ही सांगा भाऊ कशी व्याख्या करायची. अवकाशानंतर शक्ती कशाची व्याख्या करायची आहे, प्रदेश. सगळ्यात छोटा भाग त्याचा परत दुसरा भाग होऊ शकत नाही, इतका छोटा. म्हणजे त्यात दोन्ही गर्भित करा, दोन्ही व्याख्या येऊ द्यात त्यात, की एका अणूने आकाशाच्या जेवढ्या जागेला व्यापलं त्याला प्रदेश म्हणतात, ज्यावर की सर्व परमाणू सुद्धा राहू शकतात. अशी दोन्हीकडून व्याख्या करावी लागेल. काय कळलं आहे तर बोला. म्हणजे व्याख्यामध्ये चुकीचं होतंय ना, मग असं दोन्ही कसं बसणार एका व्याख्यात, सर्व परमाणूंना पण जागा देते आणि एका परमाणूला पण जागा देते, असं कसं होईल. हा जागा देते, तिकडं जायचं नाही, जागा तर ते सगळ्याला देते, पण ज्यांनी व्यापलं ना त्याच्याकडनं सांगायची पहिल्यांदा व्याख्या. परमाणू त्यांनी आकाशाची जेवढी जागा व्यापली त्याला प्रदेश म्हणतात, ज्याच्यामध्ये अनंत परमाणूंना जागा देण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे आकाशाकडून तर त्यांनी तर सगळ्यांना मोकळं केलंय, तुम्ही या राहा, पण
या परमाणूंनी सगळ्या आकाशाला नाही व्यापलं तर जेवढ्या प्रदेशाला जेवढ्या जागेला व्यापलं त्याला प्रदेश म्हणतात। जाऊ देत लय काय क्लिष्टमध्ये जाऊ नका, जे माहिती आहे ते ठीक आहे, फक्त त्यांनी जर असं खुलासामध्ये जास्त घेतलंय म्हणून वाचलं मी ते। हे शिष्य, जितना आकाश अविभागी पुद्गल परमाणु से व्याप्त हो उतने आकाश को स्पष्ट रूप से प्रदेश जानो। कैसा है वह प्रदेश सर्व अणुओं को, सर्व परमाणुओं को और सूक्ष्म स्कंधों को स्थान अर्थात अवकाश देने में योग्य है। त्यांनी सांगितलं शास्त्रातलं बरं का, माझं मनाचं नाही सांगत आहे। पुद्गल परमाणु तर जेवढ्या आकाशाला व्याप्त ते प्रदेश आहे, पण त्या प्रदेशामध्ये सर्वांना जागा देण्याचे सामर्थ्य आहे। आकाश द्रव्य में ऐसी अवगाहन शक्ति है, इसी कारण ही असंख्यात प्रदेशी लोकाकाश में भी अनंतानंत जीव और उनसे भी अनंत गुणे पुद्गल अवकाश प्राप्त कर सकते हैं। बराबर आहे काय म्हणले? आकाश द्रव्य असंख्यात प्रदेशी आहे, पण त्यात किती जीव आहेत, किती पुद्गल आहेत? जीव पण अनंत आणि पुद्गल पण अनंत, अनंतानंत पुद्गल। परमाणु हा म्हणजे पुद्गल चालते की तेवढ्यांना सुद्धा आकाश सामर्थ्य काय अवकाश देऊ शकतं असं त्याचं सामर्थ्य आहे। इसी प्रकार जीवों और पुद्गलों के संबंध में अवकाश देने में सामर्थ्य कहा है। अशाच प्रकाराने जीव आणि पुद्गलाच्या संबंधामध्ये सुद्धा अवकाश देण्याचं सामर्थ्य आहे। मला सांगा आता ही भिंत आहे, तर ही भिंत ठोस आहे, काय म्हणायचं, घन आहे, घन, त्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही आपण। मग त्याच ठिकाणी किती द्रव्यांना अवकाश आहे? त्या भिंतीच्या प्रदेशामध्ये किती द्रव्यांना अवकाश आहे? सगळ्या द्रव्य, काही द्रव्य। कसं? त्याच्यावरती आकाशाची शक्ती आहे ना, आकाश सगळ्या द्रव्यांना सामावून घेते। हो की, पण इथं आता या ह्याच्यामध्ये व्यापलं ना, ते परमाणूंनी व्यापलेली ती जागा आहे। ठीक आहे, पुद्गल आहे, धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आहे, आकाशद्रव्य आहे, कालद्रव्य पण आहे। जीवद्रव्य कुठे आहे त्याच्या आतमध्ये? मी नाही जाऊ शकत। पण नाही, पण इथं आहे का सूक्ष्मजीव आहेत की? सूक्ष्मजीव आहेत की? हां, काय म्हटला? सूक्ष्मजीव तर आरपार जाऊ शकतायत, तुम्ही नाही जाऊ शकत म्हणून काय झालं? तुम्ही म्हणजे ॲक्च्युली तुम्ही मेलात ना तर असं पण जाणार। म्हणजे त्या भिंतीच्या आरपार जायचं आहे ना तुम्हाला, हे शरीर सोडा आणि जावा, ती भिंत अडवणारी नाही आहे। पण या शरीराला बाधा आहे याच्यातून जाण्यासाठी, जीवाला बाधा नाही आहे। त्यामुळे सूक्ष्म जीव आहेत ते आरपार सुद्धा जाऊ शकतात, किंवा वैक्रिक शरीरवाले जीव आहेत ते सुद्धा फिरतायत सगळीकडे तुमच्या आजूबाजूला, त्यामुळे ते घराच्या आत पण येतात बरं का, घराच्या वर खाली मागं पुढं सगळीकडे असू शकतात। म्हणजे कोण? मी नाही सांगत। म्हणजे वैक्रिक चांगल्या शब्दात सांगायला तुम्ही नंतर म्हणून मी भूत म्हणणार होते। म्हणजे ते त्यांना सुद्धा कोण अडवणार आहे? हा, दरवाजा लावून बसा बघू, त्या दरवाजावर असं क्रॉस करून ठेवायचं म्हणजे येत नाही का? सगळी मान्यता आहे, ते त्या क्रॉसला बघून थांबत नसते कोण। ते दरवाजात बंद असू दे नाही तर उघडा असू दे, जर येणार असेल भेटायला तर कुठून पण येणार। म्हणजे साही द्रव्यांना एका प्रदेशामध्ये अवकाश देण्याची सामर्थ्य आकाशामध्ये आहे। जसं त्यांनी उदाहरण दिलं की एक निगोद शरीर में भूतकाल में हो गए सर्व सिद्धों से अनंत गुणे जीव द्रव्य प्रमाण से देखे गए हैं। एका निगोद शरीरामध्ये किती जीव असतात? सिद्धांच्या अनंत पट। कळतंय का? म्हणजे भाववासना करायला पाहिजे त्याची, की समजा एक निगोद शरीर म्हणजे काय घ्या, एक बटाटा घ्या, एक कांदा घ्या, त्यात किती जीव आहे? तो जेवढे सिद्ध आतापर्यंत झालेत ना त्यांच्या अनंत पट घ्यायचे, त्याच्या एवढे नाही, त्याच्या अनंत पट जीव। आता खावा बघू। म्हणजे ज्याला जीव दया कळली ना त्याला एवढं समजलं तरी बास आहे, नाहीतर ज्याच्या अंतरंगात दया नाही आहे त्याला ते तर आमच्यासाठीच बनवलंय की, मग त्याला खायचं कोण? असले विचार असतात। म्हणजे त्या जीवांची रक्षा व्हावी हे भाव असतील तर ते खाताना जीवच दिसणार। हातात तुमच्याशी आळ्याने भरलेलं असलेलं फळ आलं तर खाणार का हो तुम्ही? म्हणजे ते जीव दिसतायत तुम्हाला, पण ते जे सूक्ष्म जीव आहेत ते दिसत नाहीत म्हणून त्यांना मारण्याची अशी प्रवृत्ती, हे सगळं प्रमाद आहे किंवा आपले भोगाची आसक्ती आहे।
म्हणून ते आपण कसंही वापरतोय. जाऊ दे, तुम्ही कंदमुळं नाही खात किंवा काय म्हणायचं ते निगोज शरीरवाले जीव नाही खात, पण प्रमादानी जे काय तुम्ही भाज्या वगैरे मोळता किंवा काय कुकरला लावता, काय लावता हो, काय पण जे लावता, आवळा लावला, केळी लावले, काय फळं कुठले भाजी काय लावत असाल ते असंच उचलून लावलं, जसं आंबा कैरी हे मिक्स केल्यावर फ्रुटी होते, माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे मला पाकशास्त्र नाही शिकवायचं. पण ते लोक काय करतात, ते तसंच्या तसं नेऊन विनयातही काय करायचं, कुकरमध्ये लावायचं. मग काय होतंय, शिजून त्याचा रस निघतो ना, पण त्याच्या आतमध्ये कोण कोण आहे दिसलं नाही तर, जरी नसले ना तरी सुद्धा तुम्हाला हिंसेचा दोष, कारण तुम्ही प्रमादानी केलात. जसं की एकदा असं आम्ही बघितलं की कच्चे केळी लावायला सांगितले होते कुकरला, त्यांनी असा घोड आणलेला ना, असाच ठेवलेला कुकरमध्ये. म्हणजे किती प्रमाद त्याच्यामध्ये, ते बघून अर्धा करून नसतात जीव त्याच्यात, पण तुम्ही ठेवणं तसं हे प्रमादाचं लक्षण झालं, त्यामुळे तुम्हाला हिंसेचाच दोष लागला. आणि पाहून काढून ह्याच्यामध्ये मला एक विचारायचं होतं, तेच केल्याबद्दल मला तो विकल्पना नसत होती. त्याचे दोन भाग म्हणजे भाग करूनच ठेवलं पाहिजे उकडायला, म्हणजे आज पण काही समजा शिकून नसणार आहेत, पण आज एक तर एखाद्या वेळेस काय काय ठेवायला, केळ उकडायला ठेवायचं कुकरमध्ये किंवा कुठे, तर त्याचे दोन भाग कसे केले आपण, तेच ना, करूनच ठेवायला पाहिजे हे सांगते की. इवन ते म्हटलं होतं ना, एकदा महाराज एक आले होते आणि त्यांनी प्रवचन सांगताना सांगितलं होतं की तुम्ही खाताना सुद्धा कसं खायला पाहिजे, केळी खायचं तर अक्कल आहे का म्हणले, म्हणजे ते म्हणले बरं का, मी नाही. कसं खायचं असतं, केळचं साल काढलं की तोंडाला लावलं, कसं खायचं असतं. त्याचे 3 फाका होतात, मधून जर त्याला तुम्ही 2 करा एक केळीला, आणि मधून उघडल्यावर ते त्याच्यामधून जर तुम्ही बोट घातलं तर 3 फाका सरळ होतात त्याच्या. आणि त्या 3 फाकांच्या मध्ये जी रेष असते ना, त्याच्यामध्ये कदाचित जीव असू शकतात. आणि मग ते तसं फाका करून बघून खायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. मागं एकदा सांगितलं होतं मी हे झालेले इन्सिडन्स, की त्यांनी प्रवचनमध्ये हे 2-3 दिवस रोज घेतलं एका महाराजजींनी, आणि मग तशी धारणा धरली होती की मला ते 3 फाका दिसले तर मी पटणार. आणि एवढे विवेकी असणार का हो समोरचे, सगळे असे श्रावक असतात की त्यांना 2 दिवस उपास पडला, 2 दिवस फिरले ते विधीसाठी म्हणून, आणि त्यांना मिळाली नाही विधी. मग कुठल्या कुठल्या गावांमध्ये निरोप पोचला की ते त्यांचा आहार होईना, त्यांना विधी पठेना. मग ते कोणी विवेकी असतील ते साधू दुसऱ्या गावाचे आले तिथं, आणि त्यांनी विचारलं असं काय प्रकरण घेतलं होतं का, काय तुम्हाला समजावून सांगितलं होतं का, काय विषय झाला होता 2-3 दिवसात. मग त्याच्यावरनं समजलं त्या श्राविकेला की असं काय घेतलंय, म्हणजे कदाचित ही धारणा असू शकते. आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी धरलं की बरोबर ते पटले महाराज. असं आपल्याला असं तुम्हाला पण विचारायला पाहिजे काय 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 काय, म्हणजे मी धारणा करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय काय ऐकता आणि काय काय ग्रहण करता हे समजणार. म्हणजे एक सूक्ष्मता असते हो, त्यांना वक्त्याला जे सांगायचं असतं ते तुमच्यापर्यंत पोचावं. तुम्ही लाईटली घेऊन सोडून दिला तर त्याचं काय फळ मिळालं मग. म्हणजे त्यातून सुधारणा व्हावी, काहीतरी आचरणात यावं, हा उद्देश असतो त्यांचा. ठीक आहे, तो यहन. हां, ते आता कांदा वगैरे कंदमुळं खाण्यात दोष आहे, त्याच्या पातीमध्ये काय दोष आहे, ते हिरवं आहे ना, ते जमिनीच्या वरती आहे. मग नाही दोष काय आहे विचारते, म्हणजे त्यांना आता कांदा लसणाचे नियम आहे त्यांना, म्हणजे असं घेतात. आता अकलूजमध्ये बऱ्याच ठिकाणी बघितले कांदा लसणाची पात खातात, त्यांना कांदा लसणाचा नियम आहे त्यांना. ते सुद्धा बहुतेक जीवांचं शरीर आहे. आता एकतर हिरवं वनस्पती आपण खात नाही, म्हणजे आता बघायला पाहिजे बरं का, मला पण असं त्याच्याविषयी नाही माहिती, पण त्याच्यामध्ये पण एक प्रकारचा तामसपणा असतो, जे तुम्ही खाल्ला तर ॲसिडिटी वाढवणार किंवा आसक्ती वाढवणार असं गुणधर्म आहे त्याच्यात. पण त्याची चव पण जवळपास त्याच्यासारखी आहे. काय म्हणताय, संपली वेळ, असंच असतंय काहीतरी, बरोबर दे ना वेळेच्या. म्हणजे तो आहार ते पण म्हणजे हिरवं खाणार नाही त्याला ते तर चालणारच नाही. आणि इवन त्याचे गुणधर्म त्यात पण येतात, भलेही ते अनंत जीवांचं पिंड नाही आहे. ॲक्च्युली कसं नाही आहे म्हणायचं, हिरवी वनस्पती जे पण आहे ते सचित्तच आहे ना, त्यामुळं ते पण खाण्यायोग्य नाही आहे. पात्याला पण तशीच चव असते.
म्हणजे मला म्हणायचं की ते जरी अनंत काय नसेल, ते जर तुमचं म्हणताय ना कंदमूळ आहे ते अनंत काय आहे म्हणताय, पण वरची पाला तुम्ही जर अनंत काय नाहीये म्हणताय तरी सुद्धा ऍक्च्युली हिरवा पाला तो अनंत जीवांचा पिंडच आहे. ज्याला खायचं नाही ते तुम्हाला बी खायचं नाही ते. आम्ही नाही खात हो, आम्ही नाही खात. पाहते सोडून. शोध लावायला पाहिजे, म्हणजे असं त्याच्याविषयी कधी काय आपण खायचं नाही म्हणल्यावर आपल्याला त्याचा खालचन वरचन बाजूचन कशाचा संबंधच नाही आहे. येते ना प्रश्न. म्हणून आपण स्वतः विचार करा आणि निर्णय करा. हो, जाणा असंख्यात प्रदेशी शुद्ध जीवाला जाणा. या शुद्ध आत्म्यामध्ये अशुद्ध पर्याय नाहीतच. या शुद्ध जीवामध्ये अन्य द्रव्य नाहीतच. हा मी आत्मा अनादि अनंत पवित्र आहे, एक आहे, जाणणाराच आहे. जीवोहम ओम विसर.